तुझं पाय 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 ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधून। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट पोर्शनवरती बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे, त्यावर तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुझं पाय पाय वळ सोडायचे ना, बांधीन तुझं पाय वळ वळ केलायचे ना। तर मित्रांनो, मी अलर्ट पोर्शनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू इम्पोर्ट प्रीसेट इन अलर्ट मोशन हा व्हिडिओ दिलेला असेल, तो व्हिडिओ एकदा नक्की बघा। त्याने सुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर काय करा, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अलर्ट पोर्शन दिलेला असेल, ते अलर्ट पोर्शन एकदा डाउनलोड करून बघा, तर ते तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होणार आहे। तर चला मित्रांनो, थोडंसं वेळ न घालवता आपण आपली व्हिडिओ सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतलेले आहेत। तर प्रीसेटमध्ये फक्त एक सॉंगच आहे, तर बाकी आपल्याला सगळं स्वतः क्रिएट करायचं। तर फोटो वगैरे ॲड करून घ्यायचे। तर 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्या। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। तर समजा तुमचा जर फोटो अशा प्रकारे जर बारीक असेल, म्हणजे बारका असेल, तर सिम्पली काय करायचं आहे, वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। हा फोटो बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे। तर सिम्पली आता या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे। तर इफेक्ट ॲड करायसाठी काय करायचं, बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती। इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर काय करायचं, 1 नंबरचा इफेक्ट सोडायचा आहे, डायरेक्ट 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। तर फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे, खाली 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर बॅकला यायचं आहे व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं, 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे आणि इथे 4 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे। तर म्हणजे जिथं डबल बीट मार्क आहे तिथपर्यंतच फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती। तर 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, डबल बीट पैसे यायचे, डबल बीट पैसे आल्याच्यानंतर ना इथे काय करायचं, या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे, याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर फक्त मधला फोटो सोडायचा आहे, डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर अशाच प्रकारे लास्टपर्यंत आपल्याला फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे। तर मी इफेक्ट पेस्ट करून देतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे। तर बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, एकदम लास्टचा इफेक्ट असेल 4 नंबरचा, तो इफेक्ट कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे, व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर जे आपले राहिलेले मधले फोटो आहेत त्यामधल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर मी फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो, तोपर्यंत आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट वगैरे ॲड करून घेतलेला आहे। तर आता सिम्पली काय करायचं, डबल बीट पैसे यायचं आहे, तर सॉरी डबल बीट पैसे नाही, सेकंड बीट पैसे यायचं आहे। प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे। तर रेक्टँगल घेतल्याच्यानंतर काय करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे।
बॅकला यायचं आहे बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्ट्रोकची लेंथ आहे ती 10% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट बीट कशी यायचं आहे, आपल्या बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, तर 1 नंबरची बीट पशी या बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे. तर काय करायचं, इथपर्यंत याची लेंथ वाढवायची आहे. त्याच्यानंतर समोरच्या बीट पशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे. साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे. खाली सर्कल ग्रेडियंटवरती जायचं आहे. तर सर्कलला सेंटरला ठेवायचं आहे. अशा प्रकारे सर्कलला सेंटरला ठेवल्याच्यानंतर व्हाईटला काय करायचं आहे, तर अशा प्रकारे सेंटरला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे. याला ब्लॅक करायचं आहे. साईडला ब्लॅक कलर जो होता त्यावरती क्लिक करायचं आहे. याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली शॅडो बनवून रेडी होणार आहे. तर याला काय करायचं आहे, थोडंफार ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे याला सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एकदम लास्ट बीट पशी येऊन आपल्या शॅडोची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. शॅडोला बॉर्डरच्या खालती ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं, परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. तर इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे ब्लरचा, तर तोच इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचा आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर हा जो 1 नंबरचा व्हिडिओ आहे, 1 नंबरचा फोटो आहे, ते 1 नंबरच्या फोटोलाच हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरी मी सेव्ह करण्यासाठी काय करायचं, वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याला याची जी क्वालिटी आहे ती 1080 पिक्सेलच ठेवायची आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. तर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.